राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पुण्यातील पाषाण परिसरातून एक अत्यंत रंजक आणि राजकीय घडामोड समोर आली आहे। वारकरी संप्रदायाच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे नेते संग्राम बापू भंडारे यांना लक्ष्य करत स्थानिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी काही खोचक बॅनर्स लावले आहेत। या बॅनर्सच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे नेते आणि अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून बापू नक्की कधी आवाज उठवणार असा पुणेरी टोमणा मारण्यात आलाय। आदरणीय संग्राम बापू भंडारे यांच्याबद्दल बॅनर्स लावायचं एकच कारण होतं की मला त्यांना स्मरण करून द्यायचं होतं। आपण अलीकडेच बघितलं की संग्राम बापूंचं आपल्या हिंदू धर्मावर, वारकरी संप्रदायावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड प्रेम, प्रचंड आस्था आहे। आपण अलीकडेच बघितलं की विकास लवांडे म्हणून एक नागरिक होते, त्यांनी काही आक्षेपार्ह टिप्पणी केली वारकरी संप्रदायातील काही लोकांवर, तर संग्राम बापू पेटून उठले। त्यांनी त्यांच्या तोंडाला काळी शाई फासल्याने त्यांना धडा शिकवला। तर मला हे स्मरण करून द्यायचंय संग्राम बापू भंडारे यांना की आपल्या छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे लोढा, बागेश्वर बाबा, त्यानंतर भगतसिंग कोश्यारी, श्रीपाद छिंदम, त्रिवेदी अशी अनेक लोक आहेत। आमची एक सामान्य माणूस, एक सामान्य कार्यकर्ता, एक हिंदू म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून आमची संग्राम बापूंकडे अपेक्षा आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की ते अपेक्षा आमची पूर्ण करतील। ते ह्या लोकांना, या 5 लोकांना, 6 लोकांना ज्यांनी शिवरायांचा अपमान केलाय त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय संग्राम बापू भंडारे हे शांत बसणार नाहीत। अजून एक मला या गोष्ट याविषयी नमूद करायची आहे की नुकतंच आपलं आस्थास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिर इथे देणगीमध्ये घोटाळा झालाय। आपल्या हिंदू धर्माचा आस्था असलेल्या मंदिरात घोटाळा झालाय आणि ह्या घोटाळ्याबाबतही संग्राम बापू भंडारे निश्चितपणे आवाज उठवतील। आमची खात्री, आमची अपेक्षा आहे। आता शेवटी हा त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण करायच्या का आमच्या अपेक्षा भंग करायच्या। हा बॅनर फक्त एवढ्यासाठी होता की संग्राम बापूंना स्मरण करून द्यायचं होतं की बापू आपल्या शिवरायांचा अवमान करणारी लोक अजून सुद्धा आहेत आणि मुक्तपणे फिरतायत, तर त्यांना तुम्ही धडा शिकवा, हीच अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करतील ही मला खात्री आहे। आणि राम मंदिर घोटाळ्याबाबतही ते निश्चित आवाज उठवतील आणि निषेध व्यक्त करतील ही अपेक्षा आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।